नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या सोमवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मुक्ताने सावनीवर दया दाखवत तिने तिच्याच घरी तिला आणलेले असते। त्यानंतर लगेचच सावनी तिचा माज दाखवायला सुरुवात करते आणि ती म्हणते, माझ्या लेकीला तू माझ्यापासून ओढून घेतलेस, परंतु माझ्या मुलाला काही झालं तरी मी ओढून देणार नाही। आणि बोट करून तिच्याकडे असं बोलते की मी या घरात राहते म्हणून मी कोणाची हुकुमशाही ऐकून घेणार नाही। त्याच वेळेस मुक्तासुद्धा चिडत्याने म्हणते, बोट खाली घेऊन बोलायचं, माझं घर आहे लक्षात ठेवायचं, त्यामुळे इथे असल्याने नियम तुम्हाला पाळावेच लागतील। असं बोलल्यानंतर लगेचच इकडे सावनी तिची बॅग भरते आणि निघून जायला लागते। त्यावेळेस घरातील सगळे व्यक्ती तिथे असतात। त्यावेळेस सागर तिला म्हणतो, कुठे चालली आहे सावनी तू? त्यावेळेस सावनी म्हणते, मी शेजारीच एक LB चाळ आहे, तिथे आमची राहण्याची सोय केली आहे, मी तिकडे चालली आहे। त्यानंतर सागर म्हणतो, कसं काय जाऊ शकते तू? त्यावेळेस लगेचच इकडे सावनी म्हणते, मी चालली आहे। त्यावेळेस सागर म्हणतो, तो आदित्यला पण घेऊन जाणार आहे का? आदित्य माझा मुलगा कुठेही जाणार नाही। त्यावेळेस सावनी म्हणते, मी जाईल तिथेच आदित्य येणार। असं म्हणता क्षणी आदित्य लगेचच मागे उभा असतो आणि इकडे सगळं काही बघून इकडे मुक्ताला सुद्धा टेन्शन आलेले असते। आता कशा प्रकारे सागर सावनीला थांबवणार का नाही हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।